महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील महादेवाच्या मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन। पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन शिवमंदिरासह इतर धार्मिक स्थळे पोलादपूरवासियांचे पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान आहे। प्रत्येक गावागावात मंदिरे असतात। गावाच्या वेशीवर किंवा गावाच्या मध्यभागी देवदेवतांची मंदिरे असतात। वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात। पोलादपूर तालुक्यातील शिवमंदिरे महाशिवरात्रीनिमित्त उजळणार असून भक्ताचा मेळा फुलणार आहे। रविवारी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र आल्याने भक्तगणांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। पोलादपूर तालुक्यातील देवळे गावच्या शेजारी वाहणाऱ्या सावित्री नदीच्या पहिल्या तीरावर शिलाहारकालीन शिवमंदिर असून महाबळेश्वरामधून पश्चिम वाहिनी असणाऱ्या सावित्री नदीवरील हे स्वयंभू स्थान शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे। महाबळेश्वर येथील मंदिरानंतर रायगड जिल्ह्यातील सावित्री तीरावरील हे प्रथम शिवस्थान आहे। त्यामुळे शिवकाळापासून या स्थानाला अधिक महत्त्व आहे। देवळे, पोलादपूर, लोहारे, संवाद, महाड, वीरेश्वर मंदिर तसेच शेवटचे हरेश्वर मंदिर ही या शृंखलेतील महत्त्वाची मंदिरे आहेत। लोहारे येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते। तेथे मोठ्या प्रमाणात वीरगळ सापडले असून तेथील वीरगळ रत्नागिरी येथील थिबा पॅलेस येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत। श्री क्षेत्र महालगूर येथे मल्लिकार्जुन शिवमंदिर आहे। हे मंदिर सुद्धा पुरातन असून सदर ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य उंच ठिकाणी जंगल 200 फूट उंच कडा असलेल्या पूर्व पठारावर हे स्थान आहे। या मंदिराच्या शिवलिंगाखालून दक्षिण वाहिनी तीर्थ असून सदर तीर्थास बिंदू तीर्थ असे म्हणतात। तीर्थातील पाणी भक्तिभावाने प्राशन केल्यास रोगराई व व्याधीपासून मनुष्य मात्र मुक्त होत अशी आख्यायिका सांगितली जाते। मंदिराच्या पश्चिमेस पारिजातकाच्या वृक्षाखाली नवनाथाचे वास्तव्य आढळते। येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते। संवाद येथील शिवमंदिरात विविध कार्यक्रम साजरे केले जातात। देवपूर येथे कोटजाई मंदिरात शिवलिंग असून तेथे दरवर्षी यात्रा भरते। शिवकाळातील किल्ले चंद्रगड येथे महाशिवरात्रीनिमित्त गडावर असणाऱ्या ढवळेश्वर मंदिरात ग्रामस्थांकडून अभिषेक केला जातो। मोरसडे येथील आडाचा कोंड येथे काही वर्षापूर्वी स्वयंभू शिवलिंग मिळाले असून येथील महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम केले जातात। तसेच महादेवाचा मुरा येथे शिवमंदिर असून हे शिवमंदिर शिखर शिंगणापूर रायरेश्वर या शृंखलेतील शेवटचा शिवमंदिर असल्याची माहिती महादेवाचा मुरा येथील पुजारी देतात। गोवेले, साळवीकोंड आणि चांदके या गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या दुर्गम महादेवाचा मुरा येथील पठारावर म्हशी, गाई, गुरे चरायला नेणाऱ्या गुराख्यांना एक गाय एका ठिकाणी स्वतःहून दुधाची धार सोडत असल्याचे दिसून आले। या ठिकाणी ग्रामस्थांना सोबत घेऊन गुराख्यांनी खणले असता तेथे शिवशंभू महादेवाची शिवपिंडी दिसून आली अशी दंतकथा येथे वृद्धांकडून सांगितली जाते। त्यामुळे येथील महादेवाचे मंदिर पुरातन असल्याची लोकमान्यता तालुक्यात सर्वत्र आहे। तालुक्यातील महादेवाचा मुरा या सर्वात उंचवरील तीर्थक्षेत्री ग्रामस्थ मंडळ आणि ओंकार मित्र मंडळ महादेवाचा मुरा यांच्यामार्फत महाशिवरात्री उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते। पोलादपूर शहराजवळील चरई गावालगतचा महादेवाचा डोंगर हेच अखंड शिवमंदिर असून या मंदिराची नदी उत्तर वाहिनी सावित्री नदीजवळ श्री गंगामाता घाटाजवळ होता। डोंगरावर एक जुने जीर्ण पुरातन शिवमंदिर असून त्या मंदिराच्या समोरच्या डोंगरावर पोलादपूरचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे। ज्या गावात श्री शंकर महादेवाचे मंदिर आणि श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे त्या गावांना पुरातन महत्त्व प्राप्त आहे। श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे श्री काळभैरवनाथांच्या अग्रक्रमाने दर्शन घेतल्यानंतर श्री शंकर महाबळेश्वराचे दर्शन भाविक घेतात, त्याचप्रमाणे पोलादपूर येथील श्री काळभैरवनाथांना अग्रक्रम प्राप्त असून ग्रामदैवत असा दर्जा प्राप्त आहे। अशाच प्रकारे तालुक्यातील संवाद येथील श्री महादेव महाबळेश्वर मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथाचे अग्रक्रमाने दर्शन घेतले जाते। पोलादपूर शहरातील सिद्धेश्वर आळीमध्ये असलेल्या श्री सिद्धेश्वर शंकर मंदिराचा जीर्णोद्धार कार्तिक शके 1820 मध्ये जीर्णोद्धार झाल्यानंतर तब्बल 125 वर्षानंतर सिद्धेश्वर मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला आहे। ग्रामस्थांनी अनंत हस्ते या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहकार्य केले आहे। श्रावणी सोमवार, प्रदोष, त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीनिमित्त उत्सव साजरे केले जातात। महाडच्या पूर्वेला 5 मैलावर महाड पोलादपूर रस्त्याच्या पूर्वेला 1 मैलावर सावित्री नदीच्या पात्रालगत असलेल्या माटवण या छोट्याशा खेडेगावामध्ये पुरातन पद्धतीचे महादेवाचे मंदिर आहे। 8-10 चौरस मीटर आधारस्तंभ असून ते 5 फुटापेक्षा अधिक उंच नाहीत। सर्व स्तंभावर पुरातन कथांवर आधारित कोरीव काम असून अशा प्रकारची शिल्पकला ठाणे जिल्ह्यातील आदगाव येथे असल्याचे नमूद केले आहे। मंदिरातील शंकराच्या पिंडीतील शिवलिंग शुभ्र प्राशाळ्याचे असून बॉम्बे गॅझेटियरमध्ये नमूद केलेली शिल्पे सध्या मंदिरालगतच्या कुंपणातून विखुरलेल्या अवस्थेत पडलेली दिसून येत आहेत। संवाद येथील महादेवाचे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड ते रायगड या घोडदळाच्या मार्गावरील हे संवादचे शंकर मंदिर दर्शनासाठी महत्त्वाचे स्थान मानले जात असे। या परिसरात सतीचे पाषाण आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर तसेच श्री क्षेत्र हरिहरेश्वर प्रमाणे
प्रथम काशी क्षेत्राचे आद्य वंदनीय दैवत श्री काळभैरवनाथ व श्री जोगेश्वरी देवीचे मंदिरही या महाबळेश्वर श्री मंदिरात शंकरासमोरच आहे. तालुक्यातील पहिली यात्रा या मंदिराची असते. महालगूर गावाच्या श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला शिवलीलामृत ग्रंथ पारायण व ज्ञानेश्वरीचा 9व्या-12व्या अध्यायाचे पारायण केले जाते. महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ सह तृप्ती भोईर, पोलादपूर.